देशात डाव्यांच्या हाती सत्ता असलेलं राज्य म्हणजेच केरळ। पण आजच्या निकालानंतर केरळमधील डाव्यांची सत्ता कायम राहणार की काँग्रेसच्या हाती केरळ जाणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष असणार आहे। कारण दक्षिणेचं द्वार कुणाच्या हाती जाणार हे महत्त्वाचं आहे। 140 जागांसाठी मतमोजणी होणार आहे। 71 हा बहुमताचा आकडा आहे आणि यावेळी लढत प्रामुख्याने सत्ताधारी डावी आघाडी आणि काँग्रेस प्रणित UDF यांच्यात मानली जाते। तर भाजप आपली पकड वाढवण्याच्या प्रयत्नात आहे। सलग तिसऱ्यांदा सत्ता टिकवण्याचं ध्येय LDF समोर आहे, तर विरोधक UDF सत्तांतराच्या आशेवरती आहे। एक्झिट पोल्स मध्ये कुठलंही चित्र स्पष्ट नाहीये। कुठे UDF आघाडीवरती आहे तर कुठे काट्याची लढत असं एक्झिट पोल सांगतात। त्यामुळेच केरळची सत्ता कोणाच्या हाती जाणार हे आज NDTV मराठीवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। एकंदरीतच केरळ आपण नेहमी डाव्यांचा पक्ष किंवा डाव्यांचं राज्य म्हणून पाहत असतो आणि त्यानुसार आता पाहावं लागणार आहे की पुन्हा एकदा ही लढत आहे काँग्रेस की डावे पक्ष, आणि त्यामुळे नेमकं चित्र काय होतं हे तर आज तिथली जनताच ठरवणार आहे। पुन्हा एकदा तो संभ्रम जो आहे तो निर्माण होतोय का की काँग्रेस की डावे, किंवा एकंदरीतच जनतेचं जे डोक्यात आहे ते फिक्स आहे की नाही, सत्ता जी आहे ती पुन्हा एकदा डाव्या पक्षांकडेच द्यायची आहे हे सगळं पाहावं लागणार आहे। ज्या पद्धतीनं काँग्रेसने तिथे प्रचार केलेला आहे त्या सगळ्या मुद्द्यांवरती नेमकं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस कितपत यशस्वी झाली आहे हे सुद्धा आजच्या मतदानातून समोर येणार आहे। तर दुसरीकडे भाजप मात्र आपली मुळं थोडीफार रोवण्याचा प्रयत्न केरळमध्ये करतेय। नेहमीच प्रचारांतून आपण पाहत असतो की केरळवरती टीका भाजपकडनं केली जात असते। कुठेतरी आपण त्या राज्यात प्रवेश करावा, जनतेपर्यंत पोहोचावं, तिथलीही सत्ता आपल्या हाती यावी अशी एक आशा जी आहे ती भाजपला लागून आहे। आणि म्हणून भाजप या सगळ्या प्रयत्नांमध्ये कितपत आता यशस्वी होतंय, किती टक्के खरं तर तिथे भाजपनं प्रगती केलेली आहे हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे। 3 जरी इथे कौल दिसत असले, म्हणजे एक डाव्यांचा, एक काँग्रेस आणि दुसरं म्हणजे भाजप, तरी सुद्धा नेहमी आतापर्यंतची जी आपण इतिहास पाहिलाय तर डावे पक्ष त्या ठिकाणी जास्त आपल्याला मजबूत दिसतात। तर या सगळ्या ठिकाणांवरून अपडेट्स आपले प्रतिनिधी आपल्याला देणार आहेत। तुर्तास या सगळ्यांचे मनापासून अगदी धन्यवाद। आता जाणून घेऊया बातमी तालुक्याची, बातमी जिल्ह्याची।